नमस्कार, गुड मॉर्निंग, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, SN31 चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जुन्या काळामध्ये जर तुम्हाला कोणी ठेंगा दाखवला तर आपले आजोबा आजी जुने बुजुर्ग म्हणायचे की तुला त्यानं ठगवलं. परंतु आताच्या या नवीन पिढीमध्ये, आताच्या या चालचलनमध्ये ठेंगा दाखवणं म्हणजे आपल्याला किपीट लगे रहो. म्हणून सरकार आपल्याला दरवर्षी ठेंगा दाखवून आपल्याला कसं गुमराह करतं, आपलं कसं लक्ष भटकवतं, आपल्याला कसं ठगवतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आपण अनमोल असं आपलं मतदान देऊन आपला एक प्रतिनिधी, एक पुढारी, सरकार दरबारी आपण त्याला दरवर्षी निवडून देत असतो. दर 5 वर्षांनी त्यांचं लायसन रिन्यू करून देत असतो आणि ते आपल्याला फक्त ठेंगा दाखवतात, म्हणजे ते कुठंतरी आपल्याला ठगवतात. यावेळेस तुम्ही मला निवडून दिलं आणि किपीट लगे रहो, आणि तो आपल्याला 5 वर्षभर कोणत्याच प्रकारच्या समस्या आपल्या सरकार दरबारी मांडत नाही, कोणत्याच प्रकारचे अडचणी आपल्या सरकार दरबारी मांडत नाही. मित्रांनो, आपला प्रतिनिधी, आपला लीडर, आपला खासदार, आपला आमदार हा आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्या राज्याच्या अडचणी, आपल्या प्रदेशाच्या अडचणी, आपल्या जिल्ह्याच्या अडचणी या सरकार दरबारी वर्षभर मांडत असतो. आणि त्याच्यानुसार आपलं वार्षिक बजेट ठरत असतं. परंतु वार्षिक बजेटामध्ये सरकार फक्त आपल्याला ठेंगा दाखवतं. हे सर्व बजेट उद्योगपतीच्या हिताचं, सावकारांच्या हिताचं, पुंजीवाल्यांच्या हिताचं असतं. गोरगरिबांसाठी काय आवश्यक आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शैक्षणिक, आरोग्य या गोष्टी या पूर्ण बजेटमधून वगळलेल्या असतात. उलट तुमच्या खर्चावर टॅक्स न लावता तुमच्या इन्कमवर टॅक्स लावला जातो आणि आपलं इन्कम हे बंदिस्त असलं पाहिजे. आपण किती कमवावं याचा निर्णय सरकार घेत असतं. म्हणून इन्कमवर टॅक्स न लावता त्यांनी खर्चावर टॅक्स लावला पाहिजे. परंतु बजेटमध्ये याच्या उलटं चालतं. तुमच्या खर्चावर टॅक्स न लावता तुमच्या इन्कमवर लावला जातो आणि जे आपले पुंजीवादी आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांचं कर्ज माफ केलं जातं. त्यांचे टॅक्स माफ करून गोरगरिबावर, त्याचा सामान्य वर्गावर त्याचा बोजा लादला जातो. अन्नदाता शेतकरी ना त्याचं कर्ज कधी माफ होत, नैसर्गिक आपत्ती ना त्याचा मोबदला मिळेल, विमा काढूनसुद्धा त्याला योग्य दरात विमा मिळत नाही. असे सरकारी धोरणं, याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे, बोललं पाहिजे. आपल्या समस्या आपण ह्या SN31 चॅनलच्या माध्यमातून मांडू शकता. जरूर या चॅनलला कमेंट्स करून तुमच्या समस्या कळवा. आम्ही जरूर तुमचा आवाज सरकारपर्यंत, आपल्या लीडरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्वांचं SN31 चॅनलमध्ये स्वागत करतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.